मंडळी, बऱ्याच घरांमधून असं पाहायला मिळतं की काहीतरी आर्थिक अडचण आली आणि त्यांनी त्यांच्या जवळचं सोनं विकलं किंवा गहाण ठेवलं. खास करून महिलांकडे असणारे दागिने संकटकाळी मदत करतात असं म्हटलं जातं. आणि जेव्हा घरावर आर्थिक अडचण येते ना, तेव्हा पहिला हात जातो त्या घरातल्या महिलांच्या दागिन्यांकडे किंवा घरात साठवलेल्या सोन्या नाण्याकडे. पण हे कितपत योग्य आहे? ज्योतिषशास्त्र या बाबतीत काय सांगतं? चला जाणून घेऊया. मित्रांनो, फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की इथे आपण ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनच बघणार आहोत की सोनं विकणं चांगलं असतं की नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्त्रीधनाबद्दल बोलणार आहोत. घरातल्या स्त्रियांच्या अंगावर असणाऱ्या दागदागिन्यांबद्दल किंवा त्यांना विवाहात मिळालेल्या दागदागिन्यांबद्दल बोलणार आहोत. विवाहात मुलाला सुद्धा दागदागिने मिळत असतात, त्याबद्दलही बोलणार आहोत. आपण गुंतवणूक म्हणून घेतलेल्या सोन्याबद्दल बोलणार नाही आहोत. गुंतवणूक म्हणून घेतलेलं सोनं विकायचंच असतं, विकावंच लागतं, त्याबद्दल इथे चर्चा करणार नाही आहोत. आपण चर्चा करत आहोत घरातल्या स्त्रीधनाची. आपल्या भारतीय संस्कृतीत आणि ज्योतिषशास्त्रात सुद्धा बरं का, सोनं हा नुसता धातू नसून ते समृद्धीचं आणि लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्याचबरोबर सोन्यावर 2 ग्रहांचा प्रभाव असतो. एक म्हणजे गुरु आणि दुसरा म्हणजे सूर्य. सोनं मांगल्याचं प्रतीक असतं, सौभाग्याचं प्रतीक असतं. म्हणून तर विवाह असो, नामकरण सोहळा असो, गृहप्रवेश, दिवाळी, अक्षयतृतीया यासारख्या शुभ प्रसंगी सोनं घेण्याची परंपरा आपल्याकडे आहे. पण कधीकधी असं होतं की घरात काहीतरी आर्थिक अडचण निर्माण होते आणि आता काही पर्याय नाही, तर आपल्याला ते सोनं विकावं लागतं. किंवा बऱ्याचदा सोनं विकून नवीन व्यवसाय सुरू करणं असेल किंवा घर दुरुस्ती करणं असेल, घर घेणं असेल, अशा गोष्टीसुद्धा केल्या जातात. पण इथे लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की सोनं हे मी मगाशी म्हटलं तसं गुरु आणि सूर्य या ग्रहांशी संबंधित आहे. आता गुरुग्रह आपल्यासाठी काय करत असतो? प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये बृहस्पती जो आहे तो विवाह, संतती, त्याचबरोबर नैतिकता या सगळ्या गोष्टींचा कारक आहे. एकंदरीतच सुखाचा संसार ज्याला म्हणतो ना, तो गुरुकृपेशिवाय होत नाही. आणि सोनं हे त्याच गुरुग्रहाचं प्रतीक मानलं जातं. सोनं हे केवळ ऐश्वर्य नाही, तर गुरुच्या कृपेमुळे मिळणारं स्थिर धन आहे असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. त्यामुळे सोनं विकणं यामुळे गुरुग्रहावर परिणाम होतो. जेव्हा आपण घरातल्या महिलेचं सोनं विकतो किंवा विवाहात आलेलं सोनं विकतो, तेव्हा गुरुग्रह कमजोर होतो किंवा गुरुग्रह खराब होतो असं म्हटलं जातं. खास करून विवाहामध्ये नवरा नवरीला मिळालेलं सोनं हे गुरुबलाचं प्रत्यक्ष रूप असतं. हा त्यांच्या आई वडिलांनी, सासू सासऱ्यांनी दिलेला आशीर्वाद असतो, गुरुचा आशीर्वाद असतो. आणि म्हणून ते विकण्याआधी 10 वेळा विचार करावा, कारण सोनं विकल्याने भाग्य साथ देत नाही. त्याचबरोबर मेहनत करूनही अपेक्षित फळ मिळत नाही किंवा आर्थिक स्थैर्य राहत नाही असं म्हटलं जातं. फक्त विकणंच नाही, तर गहाण जरी सोनं ठेवलं तरी सुद्धा अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. कर्ज वाढणं, आर्थिक निर्णय चुकणं या गोष्टी घडू शकतात. म्हणून स्त्रीधन ज्याला म्हटलं जातं त्याला हात लागणार नाही, अशी वेळच येणार नाही, असे प्रयत्न करायला हवेत. पण आता तुम्ही म्हणाल की सांगणं सोपं आहे, पण परिस्थिती आल्यावर तर सोनं विकावंच लागतं ना. मान्य, पण त्यावर उपाय आहे. काय उपाय? एकतर सोनं विकू नये आणि विकावं लागलं तर गुरुशांतीचे उपाय जरूर करावेत. आता गुरुशांतीचे उपाय करायचे म्हणजे काय? तर गुरुग्रह मजबूत करण्यासाठी काही उपाय केले जातात. जसं की गुरुग्रहाचा एक मंत्र आहे, तो रोज 108 वेळा म्हणायचा. मंत्र कोणता आहे? ओम ब्रूम बृहस्पतये नमः. ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा दर गुरुवारी सकाळी 108 वेळा जप करणं किंवा शक्य असेल तर रोज जप करणं, जर तुम्हाला सोनं विकावं लागलं असेल तर. हा एक उपाय आहे. दुसरा उपाय म्हणजे गुरुग्रह चांगल्या करण्यासाठी दुसरा उपाय असतो पिवळं धान्य, हळद, चणे, केळी आणि पिवळे वस्त्र या गोष्टींचं दान करणं. याला गुरुचं दान मानलं जातं. या गोष्टी दान केल्याने सुद्धा गुरुची कृपा होते. आता सोनं तुम्हाला विकावं लागतं आहे, तर तुम्ही पुन्हा सोनं घेण्याचा संकल्प करूनच ते सोनं विका. गुरुकृपेने ही अडचण दूर झाल्यावर मी पुन्हा सोनं घरी आणेन असा संकल्प मनामध्ये करा आणि मग ते सोनं विका. मंडळी, कुणावर काय वेळ येईल हे सांगता येत नाही. आणि म्हणूनच अशी परिस्थिती येते की कधी कधी घरातलं सोनं विकायची किंवा गहाण ठेवायची वेळ येते. तेव्हा लक्षात घ्या, आपला गुरुग्रह खराब होत असतो आणि तो चांगला करण्यासाठी हे दिलेले काही उपाय तुम्ही करू शकता. दत्तगुरूंची उपासना केल्याने सुद्धा गुरुग्रहाचं पाठबळ मिळतं. दत्तगुरूंची साधना उपासना केल्याने आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही, हा अनुभव अनेक दत्तभक्तांना आहे. आणि गुरुग्रहाची देवताच मुळात दत्तगुरू आहेत. त्यामुळे तर प्रश्नच नाही, दत्तगुरूंची उपासना केली तर तुमच्यावर कधीही कुठलीही वाईट वेळ येत नाही.
शक्यतो स्त्रीधन कधीही विकू नये असंच ज्योतिषशास्त्र सांगतं, कारण स्त्रीधन विकल्यामुळे गुरुग्रह खराब होतो, ज्यामुळे नवरा बायकोत मतभेद, सासर माहेरचे संबंध ताणले जाणे किंवा इतर काही अडचणी यायला सुरुवात होते एकामागे एक. पण त्या अडचणी येऊ नये असं वाटत असेल आणि मेडिकल स्थिती असेल किंवा घरात अगदीच अडचण आहे आणि सोनं विकावं लागलं, तर गुरुग्रहाशी संबंधित उपाय अवश्य करावे. त्यामुळे गुरुग्रहाची कृपा होते आणि पुन्हा आपण ते गेलेलं सोनं परत घेऊ शकू अशी परिस्थिती निर्माण होते. मंडळी, सोन्याचं धार्मिक महत्त्व, आध्यात्मिक महत्त्व आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व इथे सांगण्याचा प्रयत्न केला. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून सांगण्याचा प्रयत्न केलाय, पण अर्थात व्यावहारिक दृष्टिकोन यापेक्षा वेगळा असू शकतो. व्यावहारिक दृष्टिकोनातून काय योग्य काय अयोग्य या सगळ्या गोष्टींचा विचार हा ज्याचा त्यांनी करायचा असतो. कारण इथे एक प्रश्न असाही येऊ शकतो, जर सोनं विकणं इतकंच चांगलं नसतं तर सोनाराने सोनं का विकलं असतं? सोनार तर सोनं विकूनच श्रीमंत होतो, बरोबर? पण मंडळी, आपण इथे स्त्रीधनाबद्दल बोलतो आहोत, फक्त सोन्याबद्दल नाही. सोनं ही गुंतवणूक म्हणून तुम्ही घेतलं असेल तर तुम्ही ते निश्चितच विकू शकता. पण ते सोनं जर तुम्ही घरातल्या गृहलक्ष्मीसाठी घेतलं आहे, ते सोनं तुम्हाला तुमच्या विवाहात तुमच्या ज्येष्ठांकडून मिळालं आहे, तर मात्र ते सोनं विकताना 10 वेळा विचार करावा. गुंतवणूक म्हणून घेतलेलं सोनं तुम्ही कधीही विकू शकता, त्यामध्ये कुठलीही अडचण नसते, कारण मुळातच तुम्ही तो एक व्यवहार करत आहात, त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या भावना अडकलेल्या नाहीत. हा मोठा फरक आहे, हे लक्षात घेऊन मगच तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नोंदवावीत. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.